महायुतीला आणि महाआघाडीला महाविकास आघाडीला बाजूला ठेवायचं असेल एक धापकडा जरी आमच्या सीटा आल्या तर सरकार बरोबर देणार नाही, सरकार बरोबर म्हणून त्या दृष्टीनं तुम्हाला काम करावं लागेल। तो सिद्धार्थ नायक महादेव राष्ट्रीय समाज पक्षाचा विजय असो, भारतीय जानकर साहेबांचा विजय असो, भारतीय जानकर साहेबांचा विजय असो, राष्ट्रीय समाज पक्षाचा विजय असो। जानकर साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, जानकर साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राष्ट्रीय समाज पक्षाचा विजय असो, विजय असो, विजय असो। यानंतर विदर्भाचे अध्यक्ष कौशिकभाई शेख यांचाही या कार्यक्रमाचे आयोजन एक प्रतिनिधी म्हणून त्यांचा आणि ढगे साहेबांचा त्या ठिकाणी सत्कार होतोय। त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या वतीनं पुन्हा एकदा जानकर साहेबांचा या ठिकाणी सत्कार होतोय। मी विनंती करतो डॉक्टर शिवाजी शेंडगे, शरद भास्कर, अशोक लोटे, हातनदादा भिशे, विठ्ठल यमका, प्रल्हाद पाटील यांनी स्टेजवरती यायचंय। प्रल्हाद पाटील, सुदामशेठ जराक, नानासाहेब दुंदारे, शरद जराक, लक्ष्मण सरकार, सत्यजित बराटे, रणजित सूर, खंडेराव सोळा, श्रीकांत देवका, सुवर्णाताई शहा, रुपेश सोळा, परमेश्वर भोसले कार्य करण्यात येत आहे। राष्ट्रीय समाज पक्षाच्या 21व्या वर्धापनानिमित्त विद्यापीठावर विराजमान असलेले अक्की सागर आणि सर्व राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते, बाकीच्या प्रदेशातून आलेले प्रदेशाध्यक्ष आणि पत्रकार बंधू आणि छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद या विभूतींना अभिवादन करून आजचा प्रोग्राम 21 वर्षात आपल्या पक्षाने काय केलं याचा लेखाजोखा करण्यासाठी आजचा प्रोग्राम आहे। बांधवांनो, महाराष्ट्राच्या बाहेर बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, झारखंड और उत्तर मध्य प्रदेश, कर्नाटक से आए हुए मेरे साथी को ही मैं धन्यवाद देना चाहता हूँ और पत्रकार भैया और बहन, मी 30 वर्षापूर्वी ठरवलं होतं की एकटंच चालत जायचं दिल्लीला। त्यावेळेस मला मुलाची साथ दिली ती एस अक्की सागर नावाच्या माणसाने। मी ठरवलं होतं मला दिल्लीला जायचं आहे पत्रकारांनो, पण स्वतःच्या साथाने जायचं। आज रस्ते आहेत, एक रस्ता भारतीय जनता पार्टीचा आहे, ते अटलजी वगैरे या लोकांनी बनवलेला आहे, तो सिव्हिल कॉम्प्लेक्सचा आहे। एक रस्ता आहे की नेहरूंनी बनवलेला, तो डांबरीकरणाचा आहे। आणि मी रस्ता बांधण्याचा प्रयत्न केलाय, तो दगड धोंड्याचा पाणी रस्ता बांधण्याचा प्रयत्न केला। हा माझा आणि काँग्रेसचा रस्ता हा 25-30 वर्ष राज्य करणार आहे। स्वातंत्र्यापासून त्यांनी उठवलेला आहे आणि भाजपाचा अटल बिहारी वाजपेयीच्या त्यागावर उभा केलेला भारतीय जनता पार्टीचा दुसरा पक्ष आहे। तुम्ही म्हणाल 2 असताना हे का उभा केला, तर महाराष्ट्राचं उदाहरण द्यायचं पत्रकारांना, तर जी माणसं काँग्रेसमध्ये मंत्री होती तीच माणसं भारतीय जनता पार्टीच्या मंत्रिमंडळात आहेत का नाही? आहेत का नाही?
ही महाराष्ट्राच्या अध्यक्षाची चूक आहे, ती चूक मी मान्य करतो. त्यावेळेस जर आपण 28 जागा निवड असत्या तर सागर साहेब दिवस चांगला आला असता. पण मी काय विचार केला, आपल्या कार्यकर्त्याजवळ पैसा नाही, एकही लेवल असा नाही की स्वतः आमदार होईल असा कोण माणूस आहे का. म्हणून मी कुस्तीचा मार्ग काढला आणि महायुतीवर एक जागा घेतली. दुर्दैवाने तिथे आपला पराभव झाला. माझा फोटो लावून 4 राज्यामध्ये नगरसेवक निवडले, सरपंच निवडले, जिल्हा परिषद निवडले, पंचायत समिती जिंकल्या, आमदारकी जिंकल्या, फक्त पराठे खासदारकी झाले नाही. आणि आता 21 वर्षात खासदार देखील आपला पक्ष करू शकला नाही. ही खंत घेऊन मी मुंबईवरून आज अकोल्याला आलो. माझी विदर्भातल्या जनतेला विनंती आहे की तुम्ही मला अकोल्यात का घ्यायचं, आमच्यामुळे सांगितलं. अकोल्यात घ्यायचं कारण एक आहे, अकोल्याच्या अगोदर विदर्भामध्ये माझ्या राष्ट्रीय समाज पक्षाचे 7 जिल्हा परिषद मेंबर निवडून आले. वर्ध्याला 1 पंचायत समिती सदस्य निवडून आलेले आहे. रामटेकला 3 नगरसेवक निवडून आलेले आहे. नागपूर रिजन, वर्धा जिल्हा आणि गडचिरोली जिल्ह्यात 3 जिल्ह्यात राष्ट्रीय समाज पक्ष विजयी झालेला आहे. युती कुणाची नव्हती तरी आम्ही जिंकलो आहे. मराठवाड्यात पहिला आमदार आला, दुसरा आमदार पश्चिम महाराष्ट्रात आला, तिसरा आमदार पुन्हा मराठवाड्यात आला. आता पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी मोठी मोठी भाषणे केली. मला पश्चिम महाराष्ट्रात पुण्याच्या सीटने जागा दिली आहे. तुमच्याही जिल्ह्यात जागा जिल्हा राज्याचे अध्यक्ष आमदार मिळाला तर तुमच्या बोलण्याला अर्थ होणार आहे, नाहीतर काही उपयोग राहणार नाही. मी प्रॅक्टिकलला चालणारा माणूस आहे. भारतीय जनता पार्टीवर युती आम्ही केली, त्यांच्या मजबुरीपेक्षा आमची जादा मजबुरी होती. का तर आपल्याला कुठे सत्ता मिळेल नाही, परंतु युती आणि आघाडीच्या राजकारणात कार्यकर्त्याची नाती होती आणि एकाला सत्ता मिळती. ती सत्ता खरी नसती, ती सत्ता खरी नसती. ज्या वेळेस आम्ही सांगितलं की आमच्या जिल्हाध्यक्षाचं नाव टिपणीला हे टाका, तर हे मित्र पक्ष आपल्या पक्षाचं नाव टाकत नाही आणि दुसऱ्या माणसाला देतात. त्यावेळेस कार्यकर्त्याला ताकद कळत नाही. आणि जिल्हाध्यक्ष काय म्हणते, साहेब किती करते आपल्याला कळत आहे, खूप मजा आहे. म्हणून जिल्हाध्यक्षाला ते वाटतंय. म्हणून आता अध्यक्ष साहेब 288 जागा वाढवायचं तुम्ही खोबऱ्यात बांधली ना तर तुम्हाला माणसं तयार करावं लागणार. डॉक्टर शेळके म्हणले की कार्यकर्त्यांना आमदार झाला पाहिजे. शेळके डॉक्टर आपल्याकडे 50 कोटी रुपये पाहिजे, आपल्याकडे 40,000 मतं पाहिजे, म्हणजे 20,000 महादेवरांच्या आवडीला मतं मिळते. आहे का आपल्या पक्षाचं कॅन्डिडेट, त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. म्हणून काही जिथं उमेदवार मिळत नाही तिथं कार्यकर्त्याला संधी द्या आणि जिथं बाहेरचा माणूस येतोय त्याला पहिलं तिकीट द्यायची भूमिका करा, तर महाराष्ट्रात तुमचं सरकारने आजवळायला. त्याचं कारण का, तुमच्या प्लॅनला नियोजनला भारतीय जनता पार्टीजवळ कुठली आयडिया देऊ, काँग्रेसजवळ कुठली आयडिया देऊ. काँग्रेसला शिवाय देणारी सीपीएम पार्टी होती, त्याचे बरेचसे खासदार इकडे गेले. फॉर एक्झाम्पल कन्हैया कुमारचं घ्या. भाजपाला शिवाय देणारी माणसं भाजपमध्ये बनते. त्यामुळं आयडिओलॉजीचं माझ्या डोक्यावर टाका. आयडिओलॉजी मी बघतो काय करायचं ते सत्ता आल्यानंतर पुन्हा कुठं फिरवायचं हे सत्तेचं नाव असतं. म्हणून आपल्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्षांनी प्रत्येक विधानसभेत आधी दुसरा माणूस पडण्याचा प्रयत्न करा. तो मिळाला तर सेकंड हँडचा माणूस बघा आणि तो मिळाला तर तो बाहेरचा प्रयत्न कर. आपल्याला उमेदवार त्याला नाही तिकीट दिलं कंपनी पडली 4,000 5,000. आपली कुवत आपली लायकी होती. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, 288 जागा लावा, पण तुमची ताकद तिथं वाढली पाहिजे. मी बिहारच्या प्रदेशाध्यक्षाचं अभिनंदन करेन. त्याने या लोकसभेला सागर साहेब 1600 उभा केले. 16 लोकसभेत जागा होती. त्यांनी काय मला सांगितलं साहेब, मैं 20 ते 22 MLA जिता के आऊंगा.
नमन करता वाटत हा ब्राह्मण आहे, त्याला नमन करतो मी नमन. हाच पहिला राज्यसभेचा उमेदवार असेल राष्ट्रीय समाजाचा राज्यसभेचा. हा ब्राह्मण माणूस आहे, अतिशय मेहनतीनं काम करतोय. त्यानं सांगितलं बीजेपीची बी लोक कमी होत चालली, लालू बी खतम होत चाललाय आणि साहेब आपल्या राष्ट्रवाला तिथं चांगले चालू. हीच अवस्था मध्य प्रदेशचा प्रदेशाने करावा. शाहरुख क्षेत्रमध्ये तो देखील आमदार विजय करतोय. आमदार विजय करणाऱ्या पत्रकारांना मी सांगत असतो, माझा जन्म जरी महाराष्ट्रातला असला तर महादेवकांकडे कर्ममुक्त केलंय हे सांगणारी माणसं आहेत. बांधवांनो, विदर्भात केले, विदर्भात आम्हाला तिथं काम करायला कमी पडलं. तो तौशील शेख सारखा एक डॉक्टर अतिशय चांगला मेहनतीनं माणूस मिळाल्यामुळं आज ही सारी जी मराठा समाजाची फौज बाकी राष्ट्रासाठी आपल्याला त्या टोपीचं मी अभिनंदन करतो. टोपी ते काम आहे, ते काम आपल्याकडे कमी होतंय काय? मुंबई बरात कमी आहे, पाहिजे तसं पश्चिम महाराष्ट्रात मानवल्या याचं मी चिंतन आपण म्हणून केलं. म्हणून बांधवांनो, जिथे 288 मिळवलं आहे भाषण करणं सोपं आहे. 288 मध्ये तुम्हाला उमेदवार करायला पाहिजे. मला माहिती आहे काही ठिकाणी तुमच्या उमेदवार 10,000 मतं पडते, काही ठिकाणी 1,00,000 मतं पडते, काही ठिकाणी 65,000 मतं पडते. अरे 10 आमदार येऊ द्या, यावेळेस राष्ट्रीय समाज पक्षाचा मुख्यमंत्री होऊन जाईल. ते काय माझ्याकडे एक आमदार होता, 1.5 मंत्री घेतली होती कॅबिनेट राज्यामध्ये. तुम्ही मला 10 आमदार द्या, राष्ट्रपती मला मुख्यमंत्री द्यायची सोय करतो. आमदारांना मी इंजिनियर आहे, पैसे म्हणून इंजिनियर झालो नाही, बुद्धीने इंजिनियर झालो. त्यामुळं कमी ताकदीमध्ये आम्ही जास्त लोक लढतो. मग आपल्या माणसं लोकांनी कार्यकर्त्यांनी ठेवलं पाहिजे की माणसं निवडून येणारी पाहिजे. आणि माझी आपल्याला नम्र विनंती आहे, जातीचा बघू नका, आपल्या पार्टीचा बघा. जातीचा बघू नका. काय म्हणणार तर मारी उद्या मराठा कुठे आपल्या जातीचा उभा आहे बिलकुल बघू नका. आणि मराठ्यांच्या जातीचा होता तर मराठ्याला आरक्षण का मागावं लागलं होतं? 14 मुख्यमंत्री तुमचे झाले मराठ्याला, तुम्हाला आरक्षण का मागावं लागलं? त्याचा विचार आपण केला. पण बांधवांनो, राष्ट्रीय समाज पक्ष ज्याला तिकीट देईल तोच माझ्या जातीचा, तोच माझा भाऊ आणि तीच माझी आई ही भूमिका आपण केली. तुम्ही जर म्हणणार काँग्रेसमधून आमच्या जातीचा उभा राहिला आहे आणि जानकर साहेबांनी विश्रामा दिला आहे, जानकर साहेबांवर तुम्ही प्रेम करत असाल तर आम्ही दगड जर दिला तर त्याला तुम्ही आमदार खासदार केला पाहिजे. तुम्ही फसला, तुमचाच आमच्या जातीचा भाजपात येणार म्हणणार समाजाला मतदान दिलं पाहिजे आणि त्याला चालवणारा वेगळा असणार. तुम्ही त्याला काय नुसता नावाला सूट तुम्ही पॉकेट करून काँग्रेसचा चमचाही तुमच्या समाजाचा आणि तो चमचागिरी करत म्हणा आम्हाला असं केलेलं आहे. कोण शिवसेनेचा दलाली, कोण राष्ट्रवादीचा चमचाही, त्या चमच्यांच्या पासून सावधा. तुम्हाला धोका होणार आहे. धोका तुमच्या विकासाचा मोका पाहिजे असेल तर तुम्हाला आपली पार्टी शोधायला. आज ओबीसीचं मेळावा भरपूर होता, ओबीसीची दिशा कुठे आहे? मतदार कोणा टाकणार? मतदार कोणा टाकणार? परत माणसं म्हणत साहेब तुमचा विचार चांगला आहे हो, पण तुमचा माणूस चुकून येत नाही. एकतर महाविकास आघाडी किंवा महायुती ही चर्चा चालत. तो विचार तुम्ही करू नका. राष्ट्रपा देखील एक दिवस दिल्लीवर राज्य करणार आहे, विश्वास माझी तुम्हाला विनंती आहे. वर्धापन दिनाच्या माध्यमातून दिल्लीला वर्धापन दिन झाला, गोव्याला झाला, बेळगावला झाला, सुरतला झाला, दिल्लीला 2ला झाला, नागपूरला एकदा झाला, एकदा पुण्याला झाला आणि मला वाटतं आता आपला आग्र्याला एक झाला. म्हणजे प्रत्येक राज्यात आम्ही हा वर्धापन दिन घेत आहे आणि तिथं आम्ही सांगत आहे 21 वर्षात काय केलं. आज विचार करा, महायुतीनं ज्यावेळेस आम्ही माडा, बारामती आणि परभणी तयार केली तर महायुतीतल्या कुठल्याही पक्षाला युतीला जागा सोडली नाही तर या पट्ट्याने खेचून आणली. मला एकट्याला जागा दिली काय? महायुतीमध्ये भाजप, सेना आणि अजितदादा राष्ट्रवादी होते. त्याच्यानंतर कुठल्या पक्षाला जागा मिळाली? त्या पक्षाचं नाव राष्ट्रीय समाज पक्ष आहे. मी माझ्या चिन्हावर लढलोय.
कमळावर उडून आहे हे लक्षात ठेवा. एक तरी जागा ती पराजयाला पराजय असतो. किती मतांवर द्या आम्ही पराजित झालो, परंतु युतीतून जागा घेतली. आमचं म्हणणं आहे महायुतीला आणि महाआघाडीला महाविकास आघाडीला बाजूला ठेवायचं असेल एक तापाकडा जरी आमच्या सीटा आल्या तर सरकार बनवून देणार नाही, सरकार बनवून देणार. म्हणून त्या दृष्टीनं तुम्हाला काम करावं लागेल. तोशी फक्त बाळापूरची भाषा होती. तोशी विदर्भातल्या सर्व जागा तुम्हाला पाहिजे. नुसतं बाळापूर बोलू नको, विदर्भातल्या सर्व जागा पाहिजे, सर्व कुठलीच जागा पाहिजे. ठीक आहे, काही ठिकाणी आम्ही सर्व ठिकाणी निवडून नाही ना, पण जिंकणाऱ्याला पाडू शकतो ही भूमिका देखील आता काही ठिकाणी त्याला राजा बनवायचा त्याला रोखू शकतो. आणि जो निवडून नाही करत तो बी आमच्या व्यक्तीला निवडून येऊ शकतो. ही भूमिका केली तरी तुमची रिसर्च वाढणार आहे आणि पॉलिटिक्समध्ये रिसर्चबाजी वाढवली पाहिजे. ही भूमिका तुम्हाला आता करावी लागेल तर कार्यकर्त्याला पक्षाला सांगता तिथून पुढं महायुतीच्या महाविकास आघाडीच्या छोट्या पक्षाची सरकार येणार तर त्या पक्षामध्ये त्या विधानसभेमध्ये तुमचे आमदार किती आहे त्याच्यावरून ते व्हॅल्यू होणार आहे. आता महासचिवांनी सांगितलं राज्यसभा, तुम्हाला भाजपानं राज्यसभा काय द्यावी? आय एम नॉट डिमांडर, वी आर कमांडर. ही मागणार राष्ट्रपतीचा आमदार आणू आणि राष्ट्रपतीच्या आमदाराच्या ताकदीवर राज्यसभेवर आम्ही जाऊ ही महादेवांची आम्हाला नको तुमची भेट, आम्हाला नाही पाहिजे तुमचं स्वतःचं राज्य तुम्ही करत असाल. पण उद्या काय म्हणणार ठाकूर साहेब राज्यसभा विज्ञान भाजपा बिलकुल काय बिलकुल नाही. आम्ही तुम्हाला सत्य मानलंय, आम्हीच तुम्हाला घरात बसवू शकतो. त्याचं नाव महादेव जानकर. मोठेपणा म्हणून सांगत नाही. सत्ता नाही आमदार बऱ्याच ठिकाणचं महादेव जानकरचं एक हेलिकॉप्टर लँड झालं कपांना, 2 हेलिकॉप्टर लँड झाली का महादेव जानकरचा आमदार विजयी झाला. हे सूत्र मला असणार आहे. आता मी काही स्वतः आमदार केलं नाही, लढणारच नाही केलं. मी प्रचारात करणार. स्वतः नवरदेव असताना आमचंच असली पण दुसऱ्याच्या नवरदेवात पुरवून फिरताना माझी असली त्यातला मी पुरवलाय. काय काय हेलिकॉप्टर घेऊन 288 लोकांचं काम मिळणार. माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला तुमचं स्वाभिमानाचं सरकार आणायचं असेल तर तुम्हाला तुमच्या पायावर उभा राहावं लागेल. हे काँग्रेस आणि भाजप कधीच तुम्हाला नाही देऊ शकणार नाही. त्यांना वापवायची ताकद तुम्हाला ठेवावी लागेल. आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केला. मी मंत्री होतो, आम्ही मदत केली त्यांना, त्यांनी आम्हाला मदत केली. शुभेच्छा आहे. त्यांची 4 बैलं होती, आमची 2 बैलं होती. तुमचा पायरा भेटला, आम्ही दुसऱ्या बी पायरा करू शकतो. काळजी करू नका, दुसराही पायरा करू शकतो. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आपल्या कार्यकर्त्याने बेसावरला होता. हे कार्यकर्ते परभणीला बी तेच प्रचाराला, वर्धापूरला बी तेच पालसं, तिथं जाईल तिथं ही फाईट कर. त्याच्यात वाटली पाहिजे, माणसं वाटली पाहिजे. महाराष्ट्राचा अध्यक्ष व्हायचं पालसं 4च घेऊन यायचं. पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष व्हायचं माणसं 2च घेऊन यायचं. अरे माणसं वाढली पाहिजे. ही माणसं आहे महिमा चेहऱ्यावर टाकल्यावर ओळखली. हे पक्ष काढल्यापासून पाया पाहिजे तर ह्याच्यात वाढ होत नाही. आणि परत माझी सत्ता आपली आली पाहिजे. सत्ता येण्यासाठी आम्हाला महिला आघाडी वाढली पाहिजे, आमची युवक आघाडी वाढली पाहिजे, आमची कादंबडी वाढली पाहिजे आणि साऱ्या गोड्या वाढल्या पाहिजे. आता त्याचा उपयोग आहे. त्याचं भाषण आम्ही लई मोठे करतो. अजितदादा पाटील साहेब आमचे लई मोठे होतात. तो आम्ही काय होत नाही, प्रत्यक्षात संघटना आमचं त्यावर होतो. त्याचा विचार आपण करा आणि उद्याची सरकार आणण्यासाठी आपण कोणाचं काम करा. 3 महिने राहिले, 81 दिवस बाकी आहे. 81 दिवसानंतर तुम्हाला 5 वर्ष झोपायचं आहे. कोणीही तुम्हाला फोन करा, ह्यात तुमचा रिझल्ट दिसणार आहे. अकोला जिल्ह्यातून कुठली सीटा गाडीवर चाललेली आहे, कोण राष्ट्रपती खातं खोलतंय आणि नंतर काशीनाथ शेट्टी साहेबांना भेटायला पाहिजे. त्यांना जरूर तुम्ही 3 टाईपचे उमेदवार ठरवा. विजय होणारा उमेदवार कुठल्या जाती धर्माचा विचार करू नका, कुठल्या विचारात आहे. तो काल शिवेंद्र देत असला महादेव जानकरला तर त्याला पाय घालत नाही. तो नसेल राहत तर 2nd नंबर बघा. कुठंच कोण मिळत नसेल तर राष्ट्रीय समाज पक्षाचा तालुका अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्षाचा आमदारकीचा कॅन्डिडेट असेल अशी भूमिका घ्या.
येणारा काळ चांगला आहे. ज्यांना वाटतंय ना की आमदार होतो त्याला घरी बसवा. अरे पण सर्वांना घरी बसवून आपण बी घरी बसायचं का? आपले बी आले पाहिजे काय? त्या दृष्टीने विचार करा. महाविकासमध्ये मारामारी होणार आहे. तशी महायुतीमध्ये सुद्धा मारामारी होणार आहे. तुमचं गावागावात तालुक्यात संघटन पाहिजे, फिरला पाहिजे, गेला पाहिजे, तेव्हा कोण तरी तुम्हाला तिकीट माराय. तर आपल्याला काय होतंय, आपल्याच पक्षातला माणूस आपलाच पक्ष अडचण होतो. हे पहिले अडचण कोण पक्षाला करताय? पक्षाच्याच राहतात. पक्षाची निगेटिव्ह कोण कार्यकर्ता करतो? हे जे एक संशोधन कम्युनिटी हे जे एक संशोधन पक्षाला झेंडा तर गरज आहे पण कमीच आहे. प्रतिबंधी काही पक्ष साहेब काय करते आणि कसं करायचं म्हणजे हा निगेटिव्ह बोलणारा कार्यकर्ता कोण आहे दिसतो. पक्ष वाढवण्यापेक्षा पक्ष रोखणारी माणसं पहिली होता. तुमचा पक्ष वाढल्याशिवाय राहणार नाही. पक्ष वाढल्याशिवाय माझी आपल्याला विनंती आहे, आपण त्या दृष्टीनं काम करत गेलो. महाराष्ट्रात 145ची मॅजिक फिगर आहे. कुठल्याच पक्षाला 145 मिळणार, कुठल्याच पक्षाला चॅलेंज देऊ. लोकसभेला जिंकले महाविकास आहे. आता अशा काय होणार का? दलित बांधव नाराज झाला, मुसलमान बांधव नाराज झाला आणि तीच अवस्था मराठ्यांचं फॅक्शन झालं. ओबीसी पेची ओबीसी कुठायची पन्नास ही अवस्था महाराष्ट्राची. त्यामुळं तुम्ही नीट गेम खेळला, नीट गणित टाकलं तर आपला विजय डेफिनेटली होऊ शकतो. भाड्यांना घरी बसू शकतो आणि आपलाही आमदार तिथून पाहू शकतो. हा विश्वास घेऊन आज आपल्यातून तुम्ही जावा आणि आपलं मतदारसंघ व्हा. राज्याच्या कार्यकारी सदस्य असेल, महासचिव असेल, राष्ट्रीय नेता असेल, त्याला माझे हात जोडून विनंती आहे, पहिलं तुझा तालुका जिल्हा सोडला. फॉर एक्झाम्पल सोडणार साहेब आमचे देशाचे नेते, आमचे मार्गदर्शक आहेत, त्यांना माझी विनंती आहे की नांदेडमधल्या 9 जागा पहिल्या शोधण्याचा प्रयत्न करा. आमचे अशोक सम्राटराव अभ्यास करणारे आमचे नेते मामा विचारत आहेत फोडमध्ये, त्यांना माझी विनंती आहे सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातल्या 6 जागा निवडणार आहे. काशीनाथ शिंदे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे, माझी त्यांना हात जोडून विनंती आहे सातारा जिल्हा पॅक करा. आम्ही ठरवलं नाही. मलाही सांगा, मी येतो गोपाल पाटीलची मैदान अंदर बिहार पासून मला परवानगी देते. महाराष्ट्रातला कुठला जिल्हा मला आणि सेंट्रल लेवलच्या लोकांना काशीनाथ त्यांच्यावर बसा आणि ह्यांना 2-2 जिल्हे महाराष्ट्रात वाटून द्यायचे ती माणसं तुम्हाला मदत करते. तर मग धन देते आणि जोपर्यंत तुमचं पॅक्ष वाढणार नाही तोपर्यंत काय करायचं. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आपण अलायन्स करायचं नाही करायचं. ठीक आहे, तुमच्याशी मी सहमत आहे. अलायन्समुळे धोका होतो. पक्षाला मान्यता मिळाली असती, आपण जर आघाडी कोणाला केली नसती तर विशेष पण तर म्हणजे आपल्या साहेब केव्हा मंत्री व्हायचं, काय व्हायचं, पक्ष सोडून गेले असेल काय. पण मंत्री होऊन एका मानवात गेले आता हिरवी मानवात आता काय मानवात जायची काही गरज नाही. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की त्या तालुक्यात त्या जिल्ह्यात समाजाचे मेळावा असतो काय आपल्याच पक्षामध्ये गेला आपण जाऊ असतो. त्यांना रिस्ट्रिक्शन आहे, आपण पक्षाचा आहे, आपण पक्षाच्या राज्याच्या अध्यक्षाला तालुकाध्यक्षांनी विचारलं पाहिजे ना जायचं काय केलं पाहिजे, विचारलं पाहिजे. कुठल्याही मोर्चे इलेक्शन आल्यानंतर मोर्चे केलं, ओबीसीचा असेल, मराठ्याचा असेल, धनगराचा असेल, आरक्षण आम्ही इलेक्शन केलं त्याचं मोर्चे बदलू. म्हणून तुम्ही विचार केला पाहिजे की आपल्या पक्षातून ज्यावेळेस आमदार खासदार होतील त्यावेळेस आपल्या हिताचं होईल. आणि अशी लढाई लढली असती तर असे आरक्षण मिळाले नसते. ज्याची राजसत्ता या देशामध्ये आहे त्यांनाची सत्ता मिळाली. एका बाजूला म्हटलं जातं आरक्षण तुम्हाला दिलं जाईल आणि परत आरक्षणाची त्यांच्याच पक्षाची संघटना लोकांचा आवाज टाकली त्यांना आरक्षण मिळवण्याला. हे मराठा आणि धनगर समाजाबद्दल चांगलं आहे. हायकोर्टात याची लढणारी कोण यांच्याच पक्षाची माणसं मला स्टेजवर म्हणतात त्यांना आरक्षण मिळालं. म्हणून अशी दूर होणे करणारे पक्ष देखील शोधले पाहिजे. मला काही कोणाची भीती नाही, माझा साखर राहणार नाही, सुगीर नाही, काय वाटत आलो नाही आलो. या देशावर या राज्यावर सत्ता कशी आणायचं प्लॅनिंग चांगलं आहे. म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. तो काय म्हणतो, हे काय म्हणतो. कम्युनिस्ट पार्टीचं सरकार पश्चिम बंगालमध्ये होतं, पण कम्युनिस्टाचा नेता महाराष्ट्रात
तुझं नगरसेवक किती आहे, तुझे आमदार किती आहे, ह्याचं संशोधन आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की तुम्ही राष्ट्रवाचं काम चांगलं वाढवण्याचं काम करा. काही अधिकारी आहे, काही चांगले अधिकारी आहेत, त्यांना मला आताच कामाला लागला, मला आधी तिकीट देऊ, काही काळजी करू नका. आमची काय कोणाची आराची म्हणा मला यासाठी बाहेर माणसात ती बंधन नाही. आम्ही आता काही नाही, तुम्हाला कोणता वाईट म्हणणार नाही, आमची रेस वाढवणार आहे. आमचीच रेस वाढवायची, आमची ताकद किती आहे, कुंकून किती आहे ते आम्हाला माहिती आहे. 5 वर्ष काय फरक पडत. म्हणून 288 विधानसभा तयार करण्याचं काम चाललं आहे. ज्या तालुक्याला रिझल्ट देईल त्या तालुक्याला संधी असणार आहे म्हणून कार्यकर्ते विचार करावा. आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून आपण तिने आपल्याला हे दिलं नाही म्हणून त्याच्यावर टीका टिप्पणी नाही करायची. तुम्ही काय करायचं हे बघितलं. प्रत्येकाचा पक्ष काय असतो की त्यांची माणसं घेत असतात. त्यामुळे तुम्हाला जिल्हा मॅनेजर मिळणार नाही, तुम्हाला कुठलं काही मिळणार नाही. आणि आपल्या पक्षाचा सारा घेऊन काही आपला दुसऱ्या पक्षाची लोक तुम्हाला मदत करणार आहेत त्यांच्यापासून मी सावध राहा. त्यांना म्हणायचं बाबा रे तू इकडे आमच्या आईला राहा, नाहीतर तू त्याच्या आईला राहा, तुझ्याबद्दल दुःख नाही. म्हणून ह्यांच्यापासून अशा कार्यकर्त्यांना सावध राहू, आपला पक्ष वाढण्याची भूमिका करा तर तुमचं हित आहे. नाहीतर आणि यातून या आजचा उमेदवार मिळाला आपण ज्या प्रदेशात कमी आहे तिथं व्हायला वेळ द्यायची भूमिका आहे. तुम्हाला अशी उमेदवार नाही मिळणार, तुम्हाला तिथं जावं लागणार. त्या दृष्टीने अजून मराठवाड्यामध्ये आपण जालना जिल्हा 0 आहे, औरंगाबाद जिल्हा 0 आहे आणि नांदेड जिल्हा 0 आहे. विदर्भ कोकणात गेल्यानंतर अवस्था तीच आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये 0 आहे, पालघरमध्ये थोडंच आहे, ठाण्यामध्ये थोडंच आहे, त्यापेक्षा काय नाही. सातारा सांगली कोल्हापूरमध्ये 0 आहे, त्याचा अभ्यास करा. सोलापूर पुणे जिल्ह्यामध्ये निम्यात चांगला आहे, निमोच आहे. सातारा जिल्ह्यात 2-3 तालुके सोडलं तर वरचं महाबळेश्वर बदलत आहे. म्हणजे ह्याचं चिंतन झालं नाही. आमची अवकाश बीडमध्ये 30 बॉम्ब आहे डॉक्टर, काय नाही नुसतं चालते काय फोटो काढून पाठवते व्हॉट्सअपला, तिथं तुमचं हे आहे. परभणीत तर मी हवा बघितली माझी, तिथं कार्यकर्ताच नव्हता तो बघायला. म्हणून तुमचं संघटन किती स्ट्रॉंग आहे, महिला आघाडी, विद्यार्थी आघाडी, युवक आघाडी आणि म्हणून ते चाललं. 5 लाख काय नाही, 5 लाख असं केलं, किती दिवस तर काय आहे सांगा. तो काहीतरी जगणार ना तालुक्यात काहीतरी करणार नाही, मोर्चा काढ मिळावा का काहीतरी लोकांसाठी करणार नाही. केला तर स्वतःसाठी केला तर आपण तुला पाहिजे असं पक्ष मोठा करायचा आहे. तू तिथं गावात तालुक्यात आमदार हो ना. तुम्हाला डायस दिले, डायस आणि डायसवर टॉप आहे स्वामी विवेकानंदाचा एकात्मवाद, महात्मा फुलेचा समतावाद घेऊन हे दर दिलं. असं दर दिलं एकात्मवाद. कुणाचा काय वाद असेल, आमचा एकात्मवाद आहे. या देशामध्ये सब समान तो देशमान समता विरोध समाज निर्माण केला पाहिजे की आमच्या मुलगी पक्ष. तुमचं काय मत आहे? या देशामध्ये कुठलाही जाती धर्म देव राष्ट्र साऱ्या सर्व समान पाहिजे. कोण हिंदूचा मोर्चा काढते, कोण याचा काढते, भांडण लावते. भांडण लावायला कोण काय लागेल लोकांना, थोडी लोक बिलकुल नाही भांडण लावून होते. ती आता नाटकं बंद पडायला लागले. म्हणून तुम्हाला विचार करून काम करावं लागेल. जे सत्य आहे ते सत्य शोधून गेलं पाहिजे. समाजाला खरं सांगितलं पाहिजे, समाज प्रबोधन झालं पाहिजे आणि राष्ट्रहित हे घडलं पाहिजे. राष्ट्राच्या हितासाठी मी काम करतोय की जोपर्यंत डेडिकेशन तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुमची पॉलिटिकल पार्टी वाढणार नाही. म्हणून माझी आपल्याकडे विनंती आहे की आपण मंडळींनी आज येऊन हा जो प्रोग्राम घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. विदर्भ रिजन आपला कमी होता म्हणून 2 अधिवेशन आपण इथं वादापूरला घेतलं, नागपूरला घेतलं आणि अकोल्याला घेतलं. एक पूर्वांचलला विदर्भाला घेतला आणि पश्चिमांच्या एक अकोल्याच्या देवाला घेतल्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून त्या माध्यमातून आपण इथं ताकद वाढवली. अकोल्याच्या टीमचं धन्यवाद, त्यांचं अभिनंदन करतो. अकोल्याच्या टीमने अतिशय चांगलं काम केलं. आमच्या गावावरती आमचे मुळीक असतील, तोशिफ असेल, साठीबाई असेल, ज्या ज्या कार्यकर्त्यांच्या लोकांनी काम केलं त्याचं मी अभिनंदन करतो. आपण शांतचित्तानं जावं, व्यवस्थित प्रवासात देखील करताना प्रयत्न करावा. मी आपला ऋणी आहे, पत्रकार बांधवाचा देखील ऋणी आहे. आपण आल्याबद्दल सर्वांचं अभिनंदन
सब स्टेट के लोग आए, उसका ही तहे दिल से मैं अभिनंदन करना चाहता हूँ और आपकी वैचारिकताओं को जय हिंद, जय भारत।